कुठे ये भरघोस मताने विजय झालेला आहे आणि सर्व पक्षातले नेत्यांनी यामध्ये आम्हाला सहकार्य केलं. शिवसेनेचे भुमरे साहेब असतील, संजय शिरसाट साहेब असतील, सत्तार साहेब असतील, तसंच राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे आमचे सतीश चव्हाण असतील, आमचे नितीन पाटील असतील आणि भारतीय जनता पार्टीचे पण आमचे सर्व प्रशासक असतील, आमच्या अनिराताई चव्हाण असतील, आमचे जिल्हाध्यक्ष संजय कुमार असतील, आमचे शिंदे असतील, स्वालची शिरसाट असतील, या सगळ्यांनी एकत्र मिळून आणि गुजराताचे आम्हाला दामेजी या सगळ्यांनी मिळून आज आम्हाला सगळ्यांच्या प्रयत्नाला आज हा यश मिळालेला आहे. आज आमच्या एक सीट सोडून सगळ्या सीट आमच्या पॅनलच्या भरघोस मताने निवडून आलेल्या आहेत आणि मला नक्कीच खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये या बँकेचा कारोबार पारदर्शक आणि शेतकऱ्यांच्या हिताचं आम्ही काम करू, एवढंच या ठिकाणी आपल्या सगळ्यांना वचन देतो. बँकेवर दोन मंत्री एक आणि ते तुमच्या वाटते की ही चांगली बँक आहे. आमचे नितीन पाटील पुढे गेले, बँक चांगली बँक या बँकेत आम्ही नीट पारदर्शक काम करून दाखवू, आपल्याला एवढंच या ठिकाणी शब्द देतो. तर ही बँक बिनविरोध व्हावी म्हणून तुम्ही सुरुवातीला आम्ही प्रयत्न केले, पण काही ठिकाणी यश मिळालं, काही ठिकाणी नाही मिळालं. काही आता त्यांना लक्षात आलं की आपण या पॅनल मध्ये 2 सीट 3 सीट त्यांच्याही आल्या असत्या, पण आज त्यांना आपलं यश मिळालं. झालेला आहे. 20 पैकी 19 जागा या शेतकरी विकास पॅनलच्या निवडून आलेल्या आहे. आपण बघितलं असेल की फार फरकाने हा विजय झालेला आहे. याच्यामध्ये सर्व नेते मंडळी जे सगळ्यांनी एकजुटीनं काम केलं म्हणून हा विजय हा झालेला आहे. कार्यकर्त्याचा सुद्धा याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. मतदारांनी सुद्धा विश्वास टाकलेला आहे म्हणून हा शेतकरी विकास पॅनलचा विजय झाला. तर ही बँक शेतकऱ्याची आहे, पण या बँकेवर आता आमदार खासदार मंत्री ज्या झाले त्या शेतकऱ्याचं भलं होईल का? ते सुद्धा शेतकरी जे जरी आमदार खासदार असेल ते शेतकरी आहे, नंतर पुढारी.